बीडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली असून बीडमध्ये शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख ज्ञानेश्वर खांडे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना काल बुधवारी दिनांक 3 एप्रिल रोजी सायंकाळी घडली। गाडी अडवून 7 ते 8 जणांनी लोखंडी रॉडने जबर मारहाण केली असून या हल्ल्यात ज्ञानेश्वर खांडे हे गंभीर जखमी झाले आहेत। याबाबतची अधिक माहिती अशी की बीड येथील शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख ज्ञानेश्वर खांडे हे काल 3 एप्रिल रोजी बीडमधून म्हाळसाजवळ या आपल्या गावाकडे जात होते। बीडपासून जवळच काही अंतरावर त्यांच्या गाडीला काही जणांनी हात करून गाडी थांबवण्याचा इशारा केला। खांडे यांनी गाडी थांबवताच त्यांच्या काठ्या लोखंडी रॉडने हल्ला चढवण्यात आला। तसेच ज्ञानेश्वर खांडे यांच्यासोबत असलेल्या इतर दोघांनाही बेदम मारहाण करण्यात आली। या हल्ल्यामध्ये खांडे हे गंभीर जखमी झाले आहेत। सध्या त्यांच्यावर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत। दरम्यान या हल्ला मागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। दरम्यान कल्याणमधून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। महाराष्ट्रासह तेलंगणामध्ये घरफोड्या करणाऱ्या सराईत चोरट्यांना कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी बेड्या ठोकल्या। अविनाश धनाजी शिंदे आणि सॅमसंग डॅनियल अशी चोरट्यांची नावे असल्याची माहिती पोलिसांनी दिली। या दोघांविरुद्ध महाराष्ट्रासह इतर राज्यात विविध पोलीस ठाण्यात घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत।